मित्रांनो, काही दिवसापूर्वी तुम्ही या एस-आय-आरचा फॉर्म भरला असेल आणि तुमच्या बी-एल-ओकडे जमा केला असेल. पण आता प्रश्न असा आहे, की हा फॉर्म बी-एल-ओने भरला आहे की नाही आणि आपला फॉर्म ऑनलाईन सबमिट झाला आहे की नाही? कारण मित्रांनो, जर काही कारणामुळे फॉर्म ऑनलाईन सबमिट झाला नसेल, तर पुढे खूप अडचण येऊ शकते. म्हणून आपण आपला फॉर्म स्टेटस एकदा नक्की चेक करून घेतला पाहिजे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, की एस-आय-आरचा फॉर्म स्टेटस कसा चेक करायचा. चला तर मग सुरुवात करूया. सर्वप्रथम Googleमध्ये जाऊन वोटर असं टाइप करा आणि सर्च करा. सर्वात वरची जी वेबसाईट आहे सिटिझन सर्व्हिस पोर्टल या लिंकवर क्लिक करा. त्याच्यानंतर तुम्हाला एक पेज ओपन होईल. इथे तुम्ही बघू शकता फिल एन्युमरेशन फॉर्म असा एक ऑप्शन येईल. त्याच्यावर एक क्लिक करा. क्लिक केल्यानंतर त्याच्यावर तुम्हाला लॉग इन करण्यासाठी एक पेज ओपन होईल. मित्रांनो, तुम्ही जर ऑलरेडी लॉग इन केलेलं असेल तर तुम्ही डायरेक्ट मोबाईल नंबर टाकून लॉग इन करू शकता किंवा तुमचं लॉग इन नसेल तर साइन अप या बटनावर क्लिक करून तुम्ही सर्वप्रथम लॉग इन करून घ्या. लॉग इन करण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर या बॉक्समध्ये टाकून घ्या आणि त्याच्यानंतर कॅप्चा टाकून रिक्वेस्ट ओ-टी-पी या बटनावर क्लिक करा. ओ-टी-पीवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओ-टी-पी येईल. तो ओ-टी-पी टाकून घ्या आणि सबमिट करा. लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला एक पेज ओपन होईल. एस-आय-आर 2026 ऑनलाईन फॉर्म सबमिशन. त्याच्यामध्ये सिलेक्ट स्टेट या नावाचं ऑप्शन येईल. त्याच्यामध्ये सर्वप्रथम महाराष्ट्र सिलेक्ट करा. महाराष्ट्र टाकल्यानंतर दुसऱ्या बॉक्समध्ये इपिक नंबर आहे. इपिक नंबर म्हणजे तुमच्या मतदान कार्डवर जो नंबर आहे तो नंबर टाकून घ्या. इपिक नंबर टाकल्यानंतर सर्च या बटनावर क्लिक करा. सर्च केल्यानंतर तुम्हाला एक मेसेज येईल. युअर फॉर्म हॅज ऑलरेडी बीन सबमिटेड. मित्रांनो, जर असा मेसेज आला तर तुमचा फॉर्म सक्सेसफुली सबमिट झालेला आहे. आणि जर फॉर्म सबमिटेड दाखवत नसेल तर आपल्या बी-एल-ओशी संपर्क करून फॉर्मची माहिती तपासून घ्या आणि तुमचा फॉर्म सबमिट करून घ्या. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण फक्त एका मिनिटात एस-आय-आर फॉर्म बी-एल-ओने भरला आहे की नाही हे स्टेटस चेक करू शकतो. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.